विनंती करतो तुमच्या वतीनं की तुमचं सरकार हे धनगर विरोधी सरकार आहे, हे आता सगळ्या धनगरांना दिसतंय। आपण जाताना हे बोर्ड बनवायचे, आता कसे बनतो तसे बोर्ड बनवायचे, काय धनगर विरोधी सरकार, धनगर विरोधी सरकार। आता 20 तारखेपर्यंत आचारसंहिता लागेपर्यंत या राज्यातला धनगर बांधव धनगर विरोधी सरकार म्हणून तुम्हाला संबोधणार। जर 20 तारीख गेली, आमचा अल्टिमेटम जर दुर्दैवाने तुम्ही संपवला, तर तुम्हाला जातीयवादी मुख्यमंत्री म्हणलं जाईल। हा कलंक तुमच्या ह्याच्यावरती लागेल। तो लागू द्यायचा नसेल तर आमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा। तुम्ही मराठा बांधवांच्या लेकराबाळांसाठी केलं, आमच्या लेकराबाळांसाठी करू नका। आणि माझ्या आदिवासींच्या आमदारांना विनंती आहे, त्या झिरवळला विनंती आहे की आरक्षणाचं आमचं वादळ निघाल्यानंतर तू लुडबुड करू नको, मचमच फिरू नको, माकडासारख्या उड्या मारू नको। जर तू कुठं दिसलास तरी धनगराची पोरं तुझ्या तडकाला केल्याशिवाय राहणार नाहीत। हे आव्हान बी त्यांना द्यावं लागेल। मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना जायचं जरी असलं, मराठा समाजाची लेकरं त्यांच्या आरक्षणामुळे त्यांना मिळालंय। उद्या जर ही लढाई आपण हरलो किंवा लढलोच नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आपली लेकरं आपल्याला काय म्हणतील माहिती का? काय म्हणणार आहेत माहिती आहे? ज्यावेळेस मराठा बांधवाचा मुलगा नोकरीला लागलेला असेल, तुमचा मुलगा त्याच्या बरोबरीच्या नोकरीला लागलेला नसेल, तर त्यावेळेस धनगर बांधवाचं पोरग त्याला म्हणेल असं काय झालं, ती म्हणेल आमची जरांगे पाटलांनी लढाई लढली आणि जिंकलो। मित्रांनो, हे धनगराच्या पोराला ज्यावेळेस कळेल, ते म्हणेल त्याच वेळेस आपलं उपोषण सुरू होतं, त्याच वेळेस आपलं आंदोलन सुरू होतं। मग असं काय झालं की हे आंदोलन आपलं यशस्वी झालं नाही? त्यावेळेस आपल्याला घरी येऊन विचारलं, आपण त्याला काय उत्तर देणार आहेत? आपण म्हणणार आहोत का की नाही, आम्ही फक्त ते आंदोलन बघत होतो, टीव्ही पुढे बसत होतो, त्या आंदोलनाची अपडेट घेत होतो, पण तुमच्यासाठी आम्ही काही केलं नाही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।